आता स्वारगेट एसटी डेपोतील बलात्काराच्या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। साम टीव्हीने मुंबईच्या परळ एसटी डेपोच्या सुरक्षेचा रियालिटी चेक केलेला आहे आणि रियालिटी चेक केल्यानंतर परळ एसटी डेपो संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। रात्री ज्या ठिकाणी बस पार्क केल्या जातात तिथं एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचं या रियालिटी चेकमध्ये समोर आलेलं आहे। दरम्यान या सर्व प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधींनी, पाहूयात। पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमधील झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर एसटीच्या डेपोमधल्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे। सध्या मी मुंबईतील परेलच्या एसटी डेपोमध्ये आहे आणि आपण माझ्या मागे पाहत आहात की या ठिकाणी सगळ्यात ज्या एसटी गाड्या आहेत त्या उभ्या आहेत। अनेक ज्या गाड्या आहेत त्या खरं तर बाहेरून आलेल्या गाड्या आहेत आणि या ठिकाणी सुरक्षेचा आपण एकूणच आढावा घेतला। याच्यामध्ये आपण पाहत आहोत की या ठिकाणी जे महत्त्वाचा जो मेन गेट आहे त्या ठिकाणी आपल्याला काही सुरक्षा रक्षक पाहायला मिळतात। सोबतच या संपूर्ण एसटी डेपोमध्ये काही सीसीटीव्ही देखील लावण्यात आलेले आहेत। 16 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, त्यामधले पण 2 कॅमेरे जे आहेत ते बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या संपूर्ण परिसरामध्ये अनेक ठिकाणी महिलांचा वावर असतो, इतर पुरुष प्रवाशांचा वावर असतो आणि या संपूर्ण परिसरामध्ये आपण बघतो एका बाजूला महिलांचं शौचालय आहे, हिरकणी कक्ष आहे। या ठिकाणी सुद्धा खरं तर सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये एवढा मोठा परिसर असताना रात्रीच्या वेळी या ठिकाणी ज्या एसट्या गाड्या येतात त्यांची जी जागा आहे ती मात्र एका कोपऱ्यामध्ये आहे आणि ज्या ठिकाणी मुक्कामीच्या एसट्या येऊन थांबतात त्या ठिकाणी मात्र एकही सीसीटीव्ही लावण्यात आलेला नाहीये। कॅमेरामन प्रवीण चव्हाणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई।